शहरातील साखरपेठ परिसरातील स्वस्तिक मिठाई समोरील गल्लीत 28 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास शाळे गणवेश तयार करणाऱ्या एका जुन्या दुमजली गारमेंट केंद्राला भीषण आग लागली। या आगीत मोठ्या प्रमाणात कापड आणि तयार शाळे गणवेश जळून खूप मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार सैफन सगरी यांच्या मालकीच्या रेडीमेड शाळेय गणवेश केंद्रात अचानक आग लागली। परिसरातील नागरिकांनी धूर आणि ज्वाळा दिसताच तात्काळ अग्निशमन विभागाला सूचना दिली। माहिती मिळताच अग्निशामकचे गाड्या घटनास्थळी दाखल झाले, मात्र गल्लीतील अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन गाड्या थेट आगीच्या ठिकाणी पोहोचू शकल्या नाहीत। त्यामुळे सुमारे 100 ते 150 मीटर अंतरावर गाड्या उभ्या करून अग्निशामक कर्मचाऱ्यांना पाईपलाईन घेऊन आत प्रवेश करावा लागला। गारमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात कापड साठा असल्याने आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले। घटनेची माहिती मिळताच नगरसेवक प्रवीण दरगो पाटील, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्वतः बचाव व आग विझवण्याच्या कामात सक्रिय सहभाग घेतला। पोलिसांनी देखील तात्काळ दाखल घेऊन बघ्यांची गर्दी नियंत्रित केली। आगीची तीव्रता पाहता अग्निशमन विभागाचे रेस्क्यू व्हॅन, ऑक्सिजन मास्क व अग्निदूत पथकही घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाने सुमारे 45 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर 8 गाड्या पाण्याचा वापर करून आग पूर्णपणे नियंत्रणात आणली। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे। घटनेची माहिती मिळताच आमदार विजयकुमार देशमुख यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आणि सविस्तर माहिती घेतली। यावेळी अग्निशमनचे अच्युत दुधाळ केंद्र अधिकारी नेताजी दराडे, गौतम आव्हाड, समीर पाटील, फायरमॅन योगेश ठोंबरे, संपत गायकवाड, शुभम मिरगुंडे, कल्याणी धपाधुळे, स्वप्नील कांबळे, पंकज माळी, वाहन चालक घाटे ताटीगल, कदम, सीताफळे, सलगर हे उपस्थित होते। Now and press the bell icon. Never miss a